नमस्कार युट्यूब फॅमिली. तर आज बघा घासाची भाजी आणली आणि चिगुळ किंवा चिल बोलतात का चिगुळ माहिती नाही मला, पण ऐकून म्हणजे ऐकलेलं आहे मी, याला चिगुळची भाजी बोलतात आमच्या इकडे. तर तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघा अशी चिगुळची भाजी, हा बघा चिगुळ चिगुळ हा. तर कांदा टाकून आम्ही भाजी बनवतो. खूप छान लागते याची भाजी, चिगुळची भाजी. आणि ही घासाची भाजी मला खूप आवडते. घासाची भाजी दिसतंय का? आता दिसते बघा व्यवस्थित. तर ही घासाची भाजी आता मी निवडून घेते आणि हे पण निवडून ठेवते. ही काही सुकत नाहीये, फ्रीज मध्ये 8 दिवस म्हटलं तरी राहते. या भाजीला पाणी नसलं तरी पण ती उगवते, शेतामध्ये येते आणि एकदम अशी पसरते, सगळं रान झाकून टाकते. पण खायला खूप छान लागते ही भाजी. कुणी कुणी याचं आहे ना झुणका पण बनवतात, भारी लागतं. आंबूस आंबूस, ही आंबूस लागते हा भाजी. आणि कांद्यावर केली ना तर एवढी भारी लागते ना, तर खूप छान लागते अशी भाजी. आता ही भाजी, घासाची भाजी निवडून घे. भाकरी बरोबर खूप छान लागते, पण गरम असतं, घासाची भाजी गरम असते. आता तर खूप उन्हाळा कडक, खूप ऊन लागतंय बापरे, आणि एवढं गरम होतंय, पंख्याखाली सुद्धा बसवत नाहीये, एवढा गरम होतंय. तर घासाच्या भाजीमध्ये मी ना मुगाची डाळ वगैरे टाकते आणि लाल तिखट, खूप छान लागते. हिरवी मिरची नाही आम्ही टाकत घासाच्या भाजीवर. आणि त्या चिगुळ मध्ये कुठली मिरची वापरली तरी चालते, लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची, कांदा वगैरे मस्त पैकी बनवताना मी व्हिडिओ बनवेन कशी बनवतात ते. तर मी बरेच दिवस झाले बाजारातून आणली होती, 20 रुपये पाव. चला आता भाजी निवडून घेते मी. तर बघा मी मनोला आले घेऊन बाहेर. आज पण दिवा लावायला घेतला बाहेर, दरवाजा उघडला की पळाला बाहेर. आज सकाळी एकदाच नेलं होतं, आता आणलंय मी बघा खाली. एवढा धावत आला ना, मला दिवाबत्ती पण करून दिली नाही व्यवस्थित, अगरबत्ती वगैरे काही लावली नाही, फक्त दिवा लावला आणि आले त्याच्या मागे. त्याचा बेल्ट पण बांधलेला होता, दरवाजा उघडला असा त्याने मारली उडी बाहेर. माझी वाट बघत होता तिथे, पाठीमागे थांबला होता, बसला होता, बघत होता कधी येते. मला वाटलं आता काय बांधलेलं नाही, काही नाही गळ्यात, तिथे जातोय काय माहिती. किती वाटली रात्री, आता 7:45 झालेले आहे का. रात्रीचं म्हटलं कुठं गेला तर सापडणार पण नाही अंधारात. तर बघ म्हणा, तू कसा आला धावत बाहेर? हा, आज घरी कोणीच नाही, त्याला यायलाच भेटलं नाही. दिवसातून 2-3 वेळेस येत असतो. आज घरी कुणीच नाही, निखिल नाही, अक्षय नाही, त्याचे बाबा पण नाही. झोपला होता. माझी सगळी कामं आटपलेली आणि म्हटलं आता भात फोडणीला टाकायचं होता मला, तर म्हटलं थोड्या वेळाने होत भात फोडणीला वगैरे टाकून. आल्यावर निखिलला खायला लागेल, मग ती त्याला भूक लागेल ना, डब्बा काही नेला नाही त्याने. हा, सुटला लगेच बाहेर, धावतच आला. त्याच्या माग मला यायला लागलं ना. तर अजून मला रात्रीचा स्वयंपाक बनवायचा आहे. भात वगैरे शिजवून ठेवलाय, भात झालाय,
सोयाबीन पाण्यात भिजत ठेवलेत. त्याच्यावर झाकण पण ठेवायला विसरली मी, तशी झाली. आणि ह्याची भीती होती, रोडला गाड्या भरपूर असतात. जर म्हटलं तिकडे गेला तर एखादी मांजर दिसली ना, त्याच्या मागे पळतो. म्हणून भीती वाटते. आम्ही त्याला एकट्याला सोडत नाही, कारण कुत्रे पण असतात खाली. एकदा कुत्र्यांनी त्याला म्हणजे धरलंच होतं. कुत्र्याच्या ह्याच्यातून सुटल्या तेव्हापासून आम्ही त्याला सोडत नाही तर एकट्याला. तर चला बघू आता, निखिल आल्यावर निखिलला सांगते आणि मग मी जाते वरती. तर बघा, पाणीपुरी बनवते मी. बनवली म्हणजे या खायला पाणीपुरी. पुरी आणल्यात, शेव, हे गोड पाणी, हे चिंचेचं, आणि हे तिखट आंबट. तर मस्त आता पाणीपुरी खाणार आहे. पाणी बनवलंय, रगडा वगैरे काही नाही, फक्त शेव टाकणार आहे, तिखट पाणी आणि गोड पाणी बनवलं. त्याच्यात टाकू शेव. ओ एवढे तेलकट आहे तेलकट वाटतं हे बघा, 2 पुरे आहे बघा. राहून द्या आता, ते शेंदी पुरे आहेत म्हणजे गव्हाच्या का? अरे डिश घ्यायला लागेल, एक प्लेट आण रे. प्रत्येकाला डिश घ्या, कारण अंडे नाही. तर हे बघा, अशी पुरी घेतली, असं मस्त असं होल पाडलंय बघ. शेव टाकते आता आधी. तर गोड पाणी खूप छान लागते, तिखट तिखट. लागते ना, तर खायचं नसतं, पाणी प्यायचं असतं. भारी लागतं. नुसती शेवपुरी पण छान लागते. पुऱ्या मस्त आहेत ना.